विकासाच्या अंतर्गत ज्या मागण्या येतात तालुक्यातील, दौंड तालुक्यातील, या मागण्यांसंदर्भात वारंवार या तहसील कार्यालयाशी प्रहार संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. वारंवार प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगण्यात आलेले आहे की ज्या तालुक्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना संजय गांधी पेन्शन वेळेवर मिळत नाही, संजय गांधीची पेन्शन वेळेवर मिळावा. जे भूमिहीन बेघर दिव्यांग राहतात या तालुक्यामध्ये त्यांना सरकारी गायरान जागा एक गुंठा देण्यात यावी. त्याचप्रमाणे जे गरीब दिव्यांग बांधव आहेत त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा. त्याचप्रमाणे ज्या केंद्राच्या सरकारच्या ज्या योजना आहेत, राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या योजना आहेत दिव्यांगांसाठी, त्या योजनांचा लाभ या प्रत्येक गावातील प्रत्येक दिव्यांगाला त्याचा मिळायला हवा. दिव्यांग हक्क कायद्याची अंमलबजावणी, दिव्यांग हक्क कायद्याच्या दिव्यांगांसाठी स्वतंत्र कायदा आहे 2016 रोजी पारित झालेला, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी ह्या दौंड तालुक्यामध्ये केली जात नाही. त्यामुळं दिव्यांगावर या तालुक्यामध्ये बरेच लोक दिव्यांगांची अवहेलना करतात, दिव्यांगांना मानसिक त्रास देतात, शारीरिक त्रास देतात. त्यामुळं दिव्यांग बांधव इथं संतप्त झालेले ह्या तालुक्यातील. पोलीस प्रशासनाकडे तो न्याय मागायला गेला तर पोलीस प्रशासन न्याय देत नाही. त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी जे दिव्यांग प्रमाणपत्राचे जे उपजिल्हा रुग्णालयात दिलं जातं ते सुद्धा तिथं दिव्यांगाला 4-4 महिने 6-6 महिने प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागतात, ते सुद्धा दिले जात नाही. आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या GR आहे, शासन निर्णयानुसार तालुका स्तरावर आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग कल्याण समिती, 5% निवारण समिती, या समितीचे हे तहसीलदार साहेब स्वतः सचिव आहेत. परंतु हे सचिव असताना सुद्धा ही समिती गेले 3 वर्ष झाले या समितीची स्थापनाच करण्यात आलेली नाहीये. कारण ह्या समितीमध्ये आमदार साहेब अध्यक्ष आहेत, तहसीलदार साहेब सचिव आहेत आणि तालुक्याचे गट विकास अधिकारी BDO हे साहेब सदस्य आहेत, तालुक्याचे आरोग्य अधिकारी सदस्य आहेत. म्हणजे वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. परंतु ही समिती बनवली नाही, कारण या समितीमध्ये दिव्यांगांचे प्रश्न मांडण्यासाठी दिव्यांगाचे जे 21 प्रकार आहे, या 21 प्रकारातील 5 प्रवर्गातील सदस्य दिव्यांगां प्रतिनिधित्व दिले जातं, परंतु समितीच घटित नाही झाली. त्यामुळे इथं दिव्यांगावर जे अन्याय होतो ह्या तालुक्यामध्ये, जो अन्याय होतो, जो योजनांपासून वंचित आहे, हक्कापासून वंचित आहे, त्याला दादच मागता येईना. शेवटी तहसीलदार साहेब हे तालुका दंडाधिकारी हे स्वतःच कायद्याची अंमलबजावणी करत नाही. साधं सिंपल जी 5,000 रुपयाला जी व्हीलचेअर मिळती, ती व्हीलचेअर सुद्धा या तहसीलदार कार्यालयात नाहीये. कारण व्हीलचेअर कामानिमित्त ज्याला 2 पाय नाही, जे खरडत रांगत चालतो, अशा दिव्यांगांना इथं व्हीलचेअर असायला हवी. दिव्यांगाचा कायदा असा स्पष्टपणे सांगतोय, शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग कामानिमित्त आल्यानंतर त्याला मुक्त संचार करता आला पाहिजे. त्यासाठी व्हीलचेअरची आणि रॅम्पची व्यवस्था असायला पाहिजे. पण इथे व्हीलचेअर नाही 5,000 रुपयाची. आम्ही निषेध करतोय तहसीलदाराचा. हे तहसीलदार साहेब दंडाधिकारी यांनी दुसऱ्याला दंड करायला पाहिजे की अपंगांना त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी. परंतु आता अशी वेळ आलेली आहे की जे तालुका दंडाधिकारी यांच्यावरच कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जे आपले पुण्याचे जितेंद्र उडुडी साहेब आहे यांच्याकडे तक्रार करावं लागणार आहेत. कारण दंडाधिकारी जर दिव्यांगांना हक्कापासून वंचित ठेवत असेल तर दाद मागायची कुणाकडे. त्यामुळे आज आम्ही इथं हे आंदोलन ठेवलेलं आहे. आज संजय गांधीचे नायब तहसीलदार इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांच्या अंतर्गत जे प्रश्न येतात ते आम्ही लगेच मार्गी लावतो असं सांगितलेलं आहे. परंतु तालुका अध्यक्ष आणि तालुका स्तरावरील जे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आंदोलन, त्यांची जर मागणी आहे की आंदोलन मागे घेण्यात यावं, पण जोपर्यंत ते लेखी आश्वासन देत नाही. दौंड तालुक्यातून या अनेकांच्या समस्या आणि मागण्यांकरता आंदोलन केलं आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या समस्या लोकांचे वर्षे पेन्शन न देणे, त्या प्रलंबित करणे, संजय गांधीचे जे योजना आहेत त्या अनेक घटकांमध्ये दिलेल्या आहेत, विधवांना आहेत, अपंगांना आहेत, बरेच लोकांना आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी याचा एवढा सुस्वाद झाला आहे, त्यांचे पैसे वेळेवर जातात आणि जे संघटनेमार्फत मागण्या केल्या जातात ते वेळेवर दिले जात नाहीये. त्यांना आंदोलन करावं लागतं. ही वेळी मांडल्यात या समस्येवर तहसीलदारांनी स्वतः लक्ष देऊन त्याची मीटिंग घ्यावी आणि त्यांना लवकरात लवकर पेन्शन कशी मिळेल या योजना त्यांनी तहसीलदारांनी लक्ष देऊन आमच्या आंदोलनाला लवकरात लवकर